एवढं तर कळालं. हे आपल्याला पण माहित आहे, आपल्या घरात जी वस्तू थोडी एक्सपेन्सिव्ह असते, लाईक रेफ्रिजरेशन सिस्टीम पकडा, AC पकडा, हा स्मार्ट बोर्ड पकडा, पाण्याचे मोटर पकडा किंवा DC मोटर पकडा, या सगळ्या एक्सपेन्सिव्ह वस्तू आहेत. सो आपलं कर्तव्य असतं त्यांना थोडं सेफ ठेवणं, कारण ते वस्तू जळायला आपल्याला कुठल्याच अँगलनं परवडणार नाही. सो DC मोटर येतो पॉईंट. तुम्ही म्हणा मग DC मोटरला आम्ही सप्लाय दिला, मोटर गरम झाली पण मोटर जळेल नाही, स्टार्टर लावायची गरज आहे का? मी म्हणे लावू नका, कारण मोटर फक्त गरम होत आहे ना, थंड होईल. पण मोटर जर जळत असेल तर मला मोटरला प्रोटेक्ट करण्यासाठी काय 100% लावावं लागेल? आता हे फक्त आपण ओरली सांगितलं की स्टार्टर का लावायचं, पण स्टार्टर लावण्याचं मेन रिझन काय, त्याचं एक जस्टिफिकेशन आहे जे तुम्हाला एक्झामिनरला प्रूफ करून दाखवावं लागेल की हे बघ बाबा हे रिझन्स आहेत, सो मला स्टार्टर लावणं कंपल्सरी आहे. मग आता स्टार्टर, विदाऊट स्टार्टर जर तुम्ही DC मोटरला सप्लाय दिला तर DC मोटरसोबत काय येऊ शकतं, कुठले हजार्डस प्रॉब्लेम येऊ शकतात, कुठले ड्रॉबॅक तुम्हाला फेस करावं लागतील, ते मी कशात कव्हर करत आहे, नीड ऑफ स्टार्टरमध्ये. आता नीड ऑफ स्टार्टरला कसं एक्सप्लेन करतो जरा लक्ष देऊन ऐका. फॉर कोणती मोटर? DC मोटर. एवढं तर माहिती आहे ना सर्वांना? सांगा, DC मोटरमध्ये आपले व्होल्टेज इक्वेशन तुम्हाला माहिती आहेत. पहिली कोणती मोटर घेते? मी सिरीज मोटर घेतो, चालेल ना? आता समजा गुट्टे सरांकडे जी मोटर आहे ती कोणती? DC सिरीज मोटर. सांगा बरं, DC सिरीज मोटरमध्ये व्होल्टेज इक्वेशन काय होतं, कोणाला आठवत असेल तर? VT इज इक्वल्स टू EB मायनस IA इंटू इन अ ब्रॅकेट RA प्लस RF. गुट्टे सरांना कोणता करंट पाहिजे? आर्मेचर करंट पाहिजे. जर आर्मेचर करंट पाहिजे, आय थिंक VT इज इक्वल्स टू EB प्लस होतं रे, तेच म्हटलं काही तर चुकत आहे. ठीक आहे, आपण प्लस घेतला. मला आर्मेचर करंट पाहिजे ना, तर आर्मेचर करंट पाहिजे असेल तर VT आला इकडे, प्लस EB इकडून काय झालं, मायनस EB. रेजिस्टन्स कुठे गेले? वरून खाली. RA प्लस RF. याला मी एक रेक्टँग्युलर देऊन ठेवत आहे, चालेल ना? तसं याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं होतं पण मी काही सध्या देत नाही. 2 मिनिटासाठी थोडं पुढे चालू. ड्युरिंग विच कंडिशन? स्टार्टिंग कंडिशन. जेव्हा तुम्ही मोटरला बळानं स्टार्ट करायचा प्रयत्न करता, म्हणजे मोटरला सप्लाय ते दिली आपण, मोटर अजून सुरू झालेली, ज्याला आपण म्हणजे सध्या मोटर अजून रेस्टमध्येच आहे, मोटर फिरायला लागलेली नाही आहे. तुम्ही मला सांगा, ड्युरिंग स्टार्टिंग कंडिशन मोटरची स्पीड किती असते? तर स्पीड 0 असेल तर बॅक EMF पण 0च असतो. तुम्ही मला सर बॅक EMF 0 कसं काय घेतला? तुम्ही कळत नसेल तर बोर्डवर लक्ष द्या. बॅक EMFचा फॉर्म्युला असतो P इंटू फाय इंटू N इंटू Z अपॉन 60 इंटू, तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे, स्पीड वाढली की बॅक EMF वाढतो, स्पीड कमी झाली की बॅक EMF कमी होतो, माहिती आहे ना? तर स्पीडच 0 असेल तर बॅक EMF पण किती? सो बॅक EMF तुमचा इथून काढून टाका. सो आर्मेचर करंटचा फॉर्म्युला येतो फक्त VT अपॉन RA इंटू RF. इज दॅट क्लिअर? याला मी रेक्टँग्युलर करून ठेवतो. वी नो दॅट इट इज मेजर्ड इन एम्पियर. हा जो फॉर्म्युला सरांनी बोर्डवर लिहिलाय ना बाळांनो, हा DC सिरीज मोटर आहे. कॅन आय राईट द सेम इक्वेशन फॉर DC शंट मोटर? फॉर विच मोटर? DC शंट मोटर. 2 मिनिटासाठी सगळ्यांचं लक्ष बोर्डवर. DC शंट मोटरमध्ये व्होल्टेज इक्वेशन तुम्हाला माहिती आहे ना सर्वांना? VT कॅन बी रिटन ॲज EB प्लस फक्त IA इंटू RA. गुट्टे सरांना आर्मेचर करंट पाहिजे. आर्मेचर करंट पाहिजे असेल तर VT जशाला तसा प्लस EB इकडून काय झाला, मायनस अपॉन RA. पण तुम्हाला माहिती आहे मी EBची व्हॅल्यू काय घेणार आहे, कोणत्या कंडिशनला? इनिशियल ना. सो IA चा फॉर्म्युला काय आला? VT अपॉन फक्त RA. पोरं म्हणलं सर तुम्ही RF का घेतला नाही, कारण DC शंट मोटरमध्ये RF हा सेपरेट काउंट केला जातो, हो का नाही? युनिटीज एम्पियर. आता मी तुम्हाला मेन फॅक्ट सांगतो. जेव्हा DC सिरीज मोटरला डिझाईन केलं जातं ना बाळांनो, आर्मेचर रेजिस्टन्स आणि फील्ड रेजिस्टन्स हा खूप जास्त असतो की कमी असतो? कमी असतो. तुम्ही जास्त कसं काय म्हणू शकता? मोटरचा रेजिस्टन्स, मोटरच्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असतो असं वाटत नाही का? ऐकायला ऑड वाटत आहे? एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. कुठली पण मशीन बनवताना वाइंडिंग खराब क्वालिटीचे वापरतात की चांगल्या? मग चांगल्या क्वालिटीचं वाइंडिंग जर तुम्हाला वापरायचं म्हणलं तर रेजिस्टन्स कमीच ठेवावं लागेल. तुम्ही मला सर आम्ही वाढवता रेजिस्टन्स, वाढवा. म्हणजे मोटरला तुम्ही स्टार्टिंगला तर वाचवताय पण मोटर नंतर जाळणारच आहे तुमचे, कारण मोटरमध्ये कॉपर लॉसचं प्रमाण वाढेल. सो स्टार्टिंगला या दोघांचा रेजिस्टन्स काय असतो? कमी. मग तुम्हाला सर याचा फटका काय होणार आहे ते सांगतो. लेट करंट इक्वेशन फॉर दोन्ही मोटरचं करंट इक्वेशन मी सोबत घेऊन येतो. फॉर बोथ मोटर. बोथ मोटर म्हणजे कोणतं? सिरीज अँड. सांगा बरं, सिरीजमध्ये करंटचं इक्वेशन काय होतं? VT अपॉन RA प्लस RF युनिट इज एम्पियर. आणि शंट मोटरसाठी कसं होतं? VT अपॉन फक्त RA युनिट इज, वाटतं मी ते थोडा हायलाईट करतो. दिस इज फॉर विच मोटर? सिरीज मोटर. अँड दिस इज फॉर विच मोटर? तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण मोटर मार्केटमधून बाय करता रेजिस्टन्स खूप जास्त असतो की कमी असतो?
एवढं तर कळालं. इथं करंट अँड रेजिस्टन्स आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, करंट अँड रेजिस्टन्स आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. पोरं म्हणले सर व्हॉट अबाउट व्हीटी, व्होल्टेज इज रिमेन्स. व्होल्टेजला थोडंच बदलणार आहे तुम्ही. शिकायला काय भेटलं तुम्हाला की रेजिस्टन्स एवढा कमी आहे ना की तुमचा करंट ट्रेमेंडसली वाढतो. करंट जर ट्रेमेंडसली वाढला बा ना, तो कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मे बी तुमची वाइंडिंग जी आहे ना किंवा कॉईल जी आहे ना ती काय होऊ शकते, बर्न होऊ शकते. वाइंडिंगचा एक नियम आहे, एक नॉर्मल करंटचा पास झाला तर ठीक आहे, करंट पास होतो, मॅग्नेटिक फील्ड बनते. थोडा वाढला तर हीट होते, अजून थोडा वाढला हीट होते. पण करंट जर ट्रेमेंडसली वाढत असेल इन्व्हर्सली प्रोपोर्शनलच्या हिशोबाने तर मोटरची इनिशियल कंडिशनला वाइंडिंग बर्न होऊ शकते ना. हे भेटलं गुट्टे सरनं रिझन नंबर 1 की स्टार्टर लावावंच लागेल. मग तुम्हाला असं एवढंच एक रिझन आहे का, नाही अजून एक रिझन आहे, लक्ष देऊन आहे का. अकॉर्डिंग टू टॉर्क इक्वेशन ऑफ कोणती मोटर, डीसी मोटर. चेक करा टॉर्क इक्वेशन हेच होतं का. आर्मेचर टॉर्क इज इक्वल्स टू 0.159. It's phi into IA into PZ upon A, but this PZ upon A is remains. So torque is proportional to phi का phi into IA. याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही कारण आपण याच्यावर ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. मी याचे 2 तुकडे करत आहे. फॉर विच मोटर, डीसी सिरीज मोटर. डीसी सिरीज मोटरमध्ये टॉर्क इज प्रोपोर्शनल टू IA चा, गुड आन्सर. आणि फॉर विच मोटर, डीसी शंट मोटरमध्ये सांगा. डीसी शंट मोटरमध्ये टॉर्क इज प्रोपोर्शनल टू ओनली. मग तुम्हाला काय त्रास आहे, लक्ष देऊन आहे का. वापस तुम्हाला फिरून तिथंच घेऊन येतो मी. ड्युरिंग इनिशियल कंडिशन हे दोन्ही रेजिस्टन्स जास्त असतात का कमी, जास्त आहेत का कमी आहेत, कमी आहेत. सो ते कमी आहेत मला. आर्मेचर करंट ट्रेमेंडसली वाढलं ना, आर्मेचर करंट वाढल्याने डीसी सिरीज मोटरचा टॉर्क त्याच्या दुपटीने वाढतो. टॉर्क अचानक एकदम ट्रेमेंडसली वाढणं घातक असतं मोटरसाठी. इथं पण टॉर्क वाढत आणि इथं पण तुमचं टॉर्क, पोर मला टॉर्क वाढलं तर उलटा फायदा आहे ना. टॉर्कचा एक नियम असतो, जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल कार चालवताय, तुम्ही पूर्ण ॲक्सेलेटर दाबलेलं ना, अचानक क्लच सोडलं तर कार जंप करेल ना, इट शुड बी ओके, काही होणार नाही. चला कार जंप करत आहे. F1 रेस पाहिली असेल सर्वांनी. F1 रेस, तुम्ही F1 रेसचा टॉर्क बघितलं का टायराचा, त्यांचे टायर मोठे असतात, पूर्ण ॲक्सेलेटर दाबून ते क्लच सोडतात. तुम्हाला माहिती आहे का टायरची साईज बदलते चक्क इनिशियली. जर तो टॉर्क अजून वाढला तर मे बी टायर जागेवर फुटू. दॅट्स द पॉईंट. सो ट्रेमेंडस टॉर्क मोटरला घातक असतो. ट्रेमेंडस टॉर्क म्हणजे अचानक मोटरचं पिकअप एवढं येतं की मे बी तुमचा शाफ्ट बेंड होऊ शकतो. शाफ्ट बेंड होतो म्हणजे ट्विस्ट होतो, जो होता कामा नाही. सो टॉर्क नॉर्मल पाहिजे, जास्त पण टॉर्क नाही पाहिजे, कमी पण नाही पाहिजे, थोडा मॉडरेट असला पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य बघा, जर मोटरला विदाऊट स्टार्टर ऑपरेट करायचा प्रयत्न केला, मोटरला डिझाईन असं केलं जातं की आर्मेचर आणि फील्ड रेजिस्टन्स एवढे काही खास नसतात, म्हणजे जास्त असतात की कमी असतात. कमी असल्यामुळे मोटरचा करंट ट्रेमेंडसली वाढतो आणि टॉर्क पण ट्रेमेंडसली वाढतो. या 2 गोष्टींमुळे मे बी तुमची मोटर खराब होऊ शकते. म्हणून मोटरला डायरेक्ट सप्लाय न देता त्याच्यामध्ये एक मेडिएटर म्हणून स्टार्टर वापरला जातो. नाव माय क्वेश्चन टू एव्हरीवन, स्टार्टरमध्ये तुम्ही काय टाकताय नेमकं. स्टार्टर लावायचं हे तर मला समजलं. कुठल्या 2 गोष्टीपासून वाचवण्यासाठी स्टार्टर लावला, करंट आणि टॉर्क. या 2 गोष्टी कुठं ना कुठं मॉडरेट झाल्या पाहिजे, कमी झाल्या पाहिजे. नाव माय क्वेश्चन, स्टार्टरमध्ये नेमकं काय असतं. तुम्ही स्टार्टरमध्ये असं काय लावते की या 2 गोष्टी कंट्रोल होतील. रेजिस्टन्स लावताय. काय लावताय पोरं म्हणजे रेजिस्टन्स का लावताय. बघा तुमचा असं पण मोठं रेजिस्टन्स स्टार्टिंगला कमी आहे ना, मग बाहेरून वाढवा ना. तुम्ही बाहेरून रेजिस्टन्सचा बॉक्स ॲड करताय म्हणजे याचा रेजिस्टन्स वाढला ना, तर करंट काय झाला, कमी झाला, म्हणजे रेंजमध्ये आला. करंट कमी झाला म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. करंट कमी झाला म्हणजे टॉर्क पण ओके आहे ना. सो स्टार्टर म्हणजे काही वेगळं नाही, इट्स अ बॉक्स ऑफ रेजिस्टर. रिपीट, बॉक्स ऑफ रेजिस्टर. त्याला वेगवेगळ्या टर्मिनलमधून कनेक्ट केलं जातं. म्हणून आपल्या सिलेबसला स्टार्टर हे 2 प्रकारचे असतात. एकाला 3 पॉईंट स्टार्टर म्हणतात, एकाला 4 पॉईंट. असं का, कारण एक स्टार्टर डीसी सिरीज मोटरसाठी वापरतात, एक स्टार्टर डीसी, कारण डीसी शंटला एक टर्मिनल जास्त लागतो फील्ड वाइंडिंगसाठी. इज दॅट क्लिअर. सांगा मग नीड ऑफ स्टार्टरमध्ये कुठल्या 2 गोष्टी कंट्रोल करायच्यात आपल्याला. आर्मेचरचा करंट आणि आर्मेचरने तयार केला इनिशियल स्टार्टिंग टॉर्क. नेक्स्ट लाईन. बीटचं नाव काय लिहिलं आपण. चला गाईज, एवढं तर कळालं आपल्याला की स्टार्टरची गरज आहे. बाय द वे, स्टार्टर फक्त याच मोटरला वापरलं जात नाही बाळांनो, 3 फेज इंडक्शन मोटरला पण वापरलं जातं. जर तुम्ही कधी तुमच्या वडिलांसोबत शेतामध्ये गेले असाल, विहिरीवरची मोटर ऑन केली असेल तर चौकोनी डब्बा असतो बघा हिरव्या कलरचा, त्याच्यावर 2 स्विच असतात, एक लाल आणि एक हिरवं. माहित आहे ना. हिरवं बटन दाबले की तुमची मोटर सुरू होते, लाल बटन दाबले की मोटर बंद होते. ते खूप फेमस स्टार्टर आहे इंडियन ॲटमॉस्फिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू.
द नेम ऑफ दॅट स्टार्टर इज स्टँड्स फॉर DOL स्टार्टर, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. शेतकऱ्याचं फेवरेट स्टार्टर म्हणून ओळखलं जातं. इज दॅट क्लिअर? थोडं पुढे जातो की एक एकदम छोट्या छोट्या डायग्राम्स आहे, त्या PDF मधून दाखवतो, लक्ष देऊन ऐका. हे एक्सप्लेनेशन लिहायचं बाकी आहे. तुम्ही जर म्हटलंय गुट्टे सर आम्ही विदाऊट स्टार्टर मोटरला सुरू करू, तर कधी कधी एक्झामला 2 मार्काला क्वेश्चन येतो की कोणते ड्रॉबॅक्स आहेत जे विदाऊट स्टार्टर तुम्ही फेस करता मोटरला स्टार्ट केल्यानंतर. पहिला ड्रॉबॅक काय? बर्निंग ऑफ इन्सुलेशन, म्हणजे धातू आणि वाइंडिंगच्या मधलं जे एक इन्सुलेशन असतं ते खराब होतं, बर्न होतं. नंबर 2 प्रोबॅबिलिटी ऑफ शॉर्ट सर्किट. नंबर 3 प्रोडक्शन ऑफ एक्सेसिव्ह करंट थ्रू दी बोथ वाइंडिंग, दोन्ही वाइंडिंगचा करंट हा ट्रेमेंडसली वाढतो. नंबर 4 प्रोडक्शन ऑफ हीट, ते तर होणारच आहे, त्यात काही विषय. नंबर 5 ड्यू टू लार्ज टॉर्क आर्मेचर गेट बेंड, सहसा बेंड झालेला आर्मेचर मी कधी बघितलेलं नाही आहे, पण असं म्हटलं जातं की टॉर्क भयानक असेल तर तुमचा आर्मेचर बेंड होऊ शकतो. हे स्टार्टर म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या पहिलं, मग मी तुम्हाला मेन डायग्रामकडे घेऊन जातो. स्टार्टर लावणे म्हणजे केलं जागा वेगळं काहीच करणे नाहीये, अँसरवर येतो. हा कोण आहे बाळांनो आपल्याकडे, आणि ही कोण आहे? फील्ड वाइंडिंग. म्हणजे समजा ही DC शंट मोटर आहे, सिरीज घेतली तरी चालेल, टेन्शन घेऊ नका. आपला मेन एलिमेंट कोण आहे? आपलं मेन आहे आर्मेचर. तुम्हाला आर्मेचर थोडा मेन काय ते बी क्लिअर करतो. तुम्ही किती जणांनी ऑब्झर्व केलं मला माहित नाही, न्यूमरिकल सॉल्व्ह करताना मी तुम्हाला जेव्हा जेव्हा व्हॅल्यूज दिल्या होत्या, आठवा बरं, कुठल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होती? आर्मेचर. गुड आन्सर. किती ओम होती माहित आहे? 1 ओम होते. खूप न्यूमरिकलमध्ये 1 होती ना, आणि फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स 25 ओम होता, 30 ओम होता. शिकायला काय भेटलं? फील्ड वाइंडिंग स्वतःला सांभाळू शकते, इट्स नॉट अ बिग डील. सो यू हॅव टू प्रोटेक्ट टू आर्मेचर. सो आपण फील्ड वाइंडिंगला तसंच ठेवलं. आर्मेचरला सप्लाय देताना मध्ये एक रिओस्टॅट लावला, पण तो रिओस्टॅट गोल आहे माहिती आहे ना, का गोल? त्याला एक हँडल असतं, ज्या हँडलला तुम्ही असं स्टड मूव्ह करू शकता. सो स्टार्टर लावणं म्हणजे काही वेगळं नाही, एक रेजिस्टन्सचा बॉक्स घ्यायचा, एका आर्कमध्ये कनेक्ट करायचा, त्याला खाली एक मुव्हिंग टर्मिनल कनेक्ट करायचा, तो मुव्हिंग टर्मिनल सरळ कोणाला जाऊ द्यायचा? आर्मेचरला. सुरुवातीला काय केलं जातं माहिती आहे का बाळांनो? मोटरला सुरू करताना रेजिस्टन्सला वाढवलं जातं. हा इथे आहे ना, तुम्ही मोटरला सुरू करताय, तुम्ही किती जणांनी 3 पॉइंट स्टार्टर वापरला मला माहित नाही, याला इकडे फिरवलं जातं इथपर्यंत फिरली की मोटर स्टार्ट होते ना, हा हँडल सोडून द्यायचा, तो चिटकून बसतो माहिती आहे. इथं इलेक्ट्रोमॅग्नेट असतो, होल्ड ऑन कॉईल म्हणतात त्याला, चिटकून बसतो. आणि मोटरमध्ये काही गडबड झाली की फॉल्ट वगैरे झाला, ते मॅग्नेटिझम ते सुटतं, हँडल परत वापस येतो आणि तुमची मोटर सप्लायपासून काय होते? डिस्कनेक्ट होते. सो स्टार्टिंग कंडिशनला याला इकडे घेतलं जातं. इकडे घेतल्यानं पूर्ण त्याला आम्हाला काय फायदा झाला? हँडल इकडे घेतल्यानं तुमचा करंट पूर्ण रेजिस्टन्स मधून पास झाला ना, आणि याचा रेजिस्टन्स वाढला ना, करंट काय झाला? याच्याच 2 डायग्राम आहेत खाली. 2 डायग्राम का बरं सांगा? इनिशियल कंडिशनला हँडल कुठे मूव्ह करायचं? राईट साईडला. आणि ज्यादा तुमची मोटर चांगली फिरायला लागली, तुम्ही लेफ्ट साईडला वापस आणलं तरी पण चालेल. म्हणजे आपलं टार्गेट काय? सुरुवातीला मोटरचा रेजिस्टन्स वाढवायचा आहे, नंतर कमी केला तरी पण चालतं, ठीक आहे ना. आणि अजून एक गोष्ट, याचं स्टार्टरचं काम फक्त मोटरला स्टार्ट करणेच नाहीये, काही फॉल्ट करंट आला, काही कुटाणा झाला, तर हा स्टार्टर मोटरला सप्लायपासून काय करतो? डिस्कनेक्ट करतो आणि वाचवतो. स्टार्टर नेमका दिसायला कसा असतो तो जरा समजून घ्या. लाईक दॅट. बघितलं असेल सर्वांनी? हा तर बाहेरचा व्ह्यू आहे, त्याच्या मधला व्ह्यू असा असतो. तुम्ही याच्या मागून बघितलं नसेल, याला ऍक्च्युली जरा चांगलाच क्वालिटीचा स्टार्टर दिसत आहे. एवढं भारी नसतो कॉलेजमधला, एवढं भारी हँडल नसतं त्याला, एक रब्बर सँडल असतं पुढे असतं, आणि त्याच्यावर बी गंज चढली असेल. मी सांगतो नीट जाऊन बघा, हे जे नट असतील ना, नट याच्यावर गंज चढलेले असतं. मी हँडलवर बोलत नाही, हँडलवर कसं काय गंज चढेल? स्टीलचं असतं ते. याची बॅक साईड बघायची, शेगडीची कॉईल वापरतात. शेगडीची कॉईल गोल असते ना, त्याला चपट केलं जातं आणि असं लावलं जातं, ते बॅक पॅनल असतं. ते बॅक पॅनलमध्ये जायची गरज नाही. इनिशियल कंडिशनला या हँडलला इकडे सोडून द्यायचं नाही, समजलं तुम्हाला? इकडे या हँडल इकडे फिरवलं जातं, त्याला थोडं पकडून ठेवावं लागतं. एकदा मोटर चांगली फिरायला लागली ते ऑटोमॅटिक होल्ड करून ठेवतो, माहिती आहे ना. मोटरमध्ये काही कुटाणा झाला की हँडल ऑटोमॅटिक सुटतं आणि कुठे येतं? वापस येतं. हँडल वापस आलं म्हणजे तुमची मोटर सप्लायपासून काय झाली? वर चाललो मी चालू. स्टार्टर आपल्या ब्रँचमध्ये 3 प्रकारचे असतात. कुठे गेलं रे टाईप? हे बघा नंबर किती स्टार्टर आहेत? 3. नंबर 1 पाठ करा, 2 पॉइंट स्टार्टर. नंबर 2, नंबर 4. हे प्रत्येक मोटरचं फंक्शन स्पर्धा परीक्षेत येतं. 3 तारखेला जो पेपर झाला होता, मी नाव घ्यायचं बघा, वरून नावाचा पोरगा आहे, आठवतं का? पेपरमध्ये क्वेश्चन आला होता, व्हॉट इज द फंक्शन ऑफ 3 पॉइंट स्टार्टर. तुम्हाला माहिती आहे, हा जो 1.5 वर्षांचा पेपर झाला होता 3 तारखेचा, त्याच्यात बीटेकचे पण पोरं होते, पॉलीचे पण पोरं होते आणि ITIचे बी पोरं होते. 50च्या 50 क्वेश्चन एकदम सोपे आले होते. ज्यांनी अभ्यास केला त्यांनाच त्याचे आन्सर देता आले, ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांच्यासाठी तो पेपर अवघड होता. सो त्याच्यामध्ये क्वेश्चन आला होता की 3 पॉइंट स्टार्टरचं फंक्शन काय? आन्सर, 2 पॉइंट स्टार्टर पुढे वापरतात
दोन टर्मिनल असताना 3 पॉईंट स्टार्टर डिसिजन. व्हॉट अबाउट 4 पॉईंट कॉम्बिनेशनल युनिटसाठी वापरताय जिथं स्पीड कंट्रोल तुम्हाला म्हणजे 4 पॉईंट स्टार्टरचं काम कॉम्बिनेशनल नावाचा वर्ड का वापरला. इट मे बी अ लॉंग शंट और शॉर्ट शंट. आणि या स्टार्टरचं काम फक्त मोटरला स्टार्टच करणे नाही आहे तर मोटरची स्पीड कंट्रोल. पण घाबरू नका, तुमच्या सिलेबसला 2 पॉईंट आहे आणि 3 पॉईंट आहे. 4 पॉईंट तुमच्या सिलेबसला आधी बी नव्हतं ना आता बी नाही. इज दॅट क्लिअर? हो का नाही? तर हे तुमचं स्टार्टर ॲक्च्युली असं दिसायला आहे. फक्त सगळ्यात मोठा विषय आहे डायग्रामचा. डायग्राम थोडी किचकट आहे. जर मला गुगलवर माझी सेम टू सेम डायग्राम भेटली तर सर्च करतो, नाही भेटली तर मी ड्रॉ करतो. चालेल का? तुम्ही काय दिले शेवटी सांगा मला आता.